नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. फकीरा पॅथर सेनाच्या पुढाकाराने भैरवनाथाला घालण्यात आला अभिषेक. सांगली जिल्हा तालुका खानापूर या तालुक्यामधील दोंडगेवाडी येथील भैरवनाथाच्या मंदिरातून मातंग समाजातील महिलेला हकलवून देण्यात आले होते. या कारणाने फकीरा पॅथर सेनाच्या वतीने दोंडगेवाडी येथील मातंग समाज बांधवांच्या सह सुवर्णा रास्ते या महिलेला देवळात नेऊन त्या महिलेच्या हस्ते शंकराच्या पिंडीला अभिषेक करविण्यात आला व समाज बांधवांनी तिथे भजनही गायली. यावेळी मातंग समाजाच्या वतीने फकीरा पॅथर सेनेचे संदीप तात्या ठोंबरे, विरुबापू फाळके, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम नाना जाधव, मनोज माने, सयाजी सकट, मेजर महेंद्र लोंढे, रामभाऊ लोंढे, सदाशिव लोंढे, बापूराव माने, बापूराव साठे, नाथाभाऊ खिलारे, आनंदा यादव तसेच दलित अत्याचार पीडित महिलेचे संपूर्ण कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 पुणे डिव्हिजन प्रमुख दिलीप गायकवाड आहे धोंडगेवाडीमध्ये. आणि याच काळभैरवाच्या देवळामध्ये एका मातंग मुलीला हाताला धरून सन्यांनी देवळातनं बाहेर काढण्यात आलेलं होतं. तिला अभिषेक करू देण्यात आलेला नव्हता. नाथाचा जोडा आहे, साईडला शंकर देवाची पिंड आहे आणि या साईडला गणपतीचे फोटो आहे. आणि याच देवळामध्ये मातंग समाजाला बंदी घालण्यात आलेली होती. आज मातंग समाजातील बांधव पेटून उठला आणि त्यांनी विट्यावरून इथपर्यंत भैरवनाथाच्या देवळामध्ये या मुलीच्या हाताने अभिषेक घालण्यात आलेला आहे. इथे आपण संपूर्ण समाज इथे या देवळामध्ये बसलेला आहे. छान वाटलं. ज्या दिवशी तुम्हाला अभिषेक घालण्यास मनाई केलेली होती त्या दिवसची आणि आजची परिस्थिती कशी वाटते तुमच्या मनात? त्या दिवशी मला मंदिरातून बाहेर काढलं, पूजा करू दिली नाही. पण आज माझ्या हातून पूजा करून घेतली. म्हणजे मला माणसाला माणसासारखं जगण्याची जी आपल्याला शिकवण दिलेली होती, खरं तर तीच कुठेतरी लोप पावत चालल्याची भूमिका सध्या आहे. आणि सगळा समाज चुकीचा नसतो, तर समाजामध्ये काही लोक चुकीच्या गोष्टी करत असल्यामुळं त्या समाजाला तो दोष बसतो. तर त्याच्यामध्ये काही सगळा समाज गुन्हेगार नाही, जो कोणी त्याच्यामध्ये दोषी आहे. परवा जी घटना घडली, या घटनेचे पडसाद संबंध महाराष्ट्रभर उमटले. ज्या मातंग समाजाच्या मुलीला मंदिर प्रवेशापासून परावृत्त केलेलं होतं, पूजा करण्यापासून परावृत्त केलेलं होतं, तिच्यावर अभिषेक करण्यापासून तिला परावृत्त करण्यात आलेलं होतं. या सगळ्या गोष्टी बघितताना चीड येते की भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा काळाराम मंदिरामध्ये असाच प्रवेश नाकारल्यामुळं नंतरची प्रतिक्रिया काय घडली ते आपण सगळ्या देशानं पाहिलेली आहे. आणि आज सुद्धा काही लोक जातीय प्रवृत्ती, जातीय विषवल्ली डोक्यामध्ये ठेवून काम करतायत. ह्या गोष्टीची मनाला फार आमची चीड येते. आज आम्ही या समाजामध्ये गेले 30-40 वर्षे काम करीत असताना आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अनेक दलित समाजासाठी काम करणाऱ्या पक्ष संघटना आहेत, परंतु ज्या ठिकाणी शेवटचा घटक आहे, ज्या ठिकाणी शेवटचा माणूस आहे, त्या माणसाच्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा मात्र ही लोक रस्त्यावरच्या लढाईला किंवा संघर्षाला तयार नसतात. हे समाजाचं सुद्धा दुर्दैव आहे. आणि याच गोष्टीचं जाण, याच गोष्टीचं भान ठेवून आम्ही फकीरा पॅन्थर सेना ही संघटन, त्या संघटनेची निर्मिती केली, त्याची घोषणा केली. आणि त्या संघटनेचं हे आज राज्यामध्ये गाजत असलेलं आजचं आंदोलन आहे की गेले 4-5 दिवस झालं आपण सर्वांनी, प्रसार माध्यमांनी, पत्रकार मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सगळ्या मीडियानं या गोष्टीला कव्हरेज केल्यामुळं या विषयामध्ये तात्काळ या लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि आज ते लोक गाव घर सोडून पळून गेलेत असं माझ्या कानावर आलं. आम्ही या इथल्या जी काही 2-4 घरं मातंग समाजाची आहेत, या कुटुंबियांच्यावर अन्याय होतोय. या कुटुंबियांच्यावर हा गुन्हा मागे घेण्यासाठी वाढता दबाव आहे. काही लोक यांना गावामध्ये भविष्यामध्ये आम्ही राहू देणार नाही अशा पद्धतीची काही लोक त्यांना धमक्या देत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आमच्या विभागाचे पोलीस उप अधीक्षक DYSP विपुल पाटील साहेब यांना या विषयावर बोलल्याच्या नंतर त्यांनी
खानापूर पोलीस आउटपोस्टचे पोलीस कर्मचारी हे इथं रात्रंदिवस गस्तीला इथं आहेत. ते गावामध्ये बघतायत आरोपी जे कोण आहेत त्यांचा इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शोध चालू आहे. निश्चितपणानं आरोपींना अटक करण्याचा शब्द आम्हाला पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. असे अस्पृश्यता विचाराचे जे माणसं आणि काही आपल्या समाजामध्ये जे घटक वावरत आहेत यांना तुम्ही काय संदेश द्याल? आपण आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघतोय आणि आपले विचार बोरसटलेले. कोणत्याही समाजात झालं तर संपूर्ण समाज त्या वृत्तीचा नसतोय. समाजात काही समाजकंटक, मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय, समाजकंटक हे बहुतांशी नसते, एखाद दुसराच असतोय. जसं की आपण दुधाचं दही लावताना 10 लिटर दुधामध्ये 10 लिटर त्याच्यात विरजण टाकावं लागत नाही. एक थेंब विरजण टाकलं तर ते 10 लिटर दुधाचं दही लागतं किंवा ते दही नासलं जातं. तसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजात अशा अपप्रवृत्तीने जन्माला आलेल्या आहेत आणि त्या अपप्रवृत्तींना अशा प्रकारे वेळीच ठेचलं तर दुसऱ्या अपप्रवृत्ती पुन्हा जन्माला येणार नाहीत. यासाठी आणि केवळ यासाठीच त्या भगिनीला, ज्या भगिनीला या मंदिरातून बाहेर काढलं गेलेलं होतं, त्या भगिनीला शब्द दिला होता आम्ही की जिथून तुला ज्या समाजानं बाहेर काढलं होतं तिथं तोच समाज तुला सन्मानानं त्या ठिकाणी तुझी जी साधी भोळी भावना आहे. शंकर हा भोळा आहे, भोळ्या भक्तीचा भुकेला आहे, तो जाती धर्माचा भुकेला नाही शंकर. मग तुम्ही या गावात तुमच्या या शंकराचं मंदिर करून, काळभैरवनाथाचं मंदिर करून साध्य काय केलं? परमेश्वराने सांगितलं नव्हतं कुठल्या जातीनं कुठल्या धर्मानं, किंवा शास्त्रही सांगत नाही. किंवा हे कोणी ह्या गावात जाणकार असतील तर त्यांनी मला सांगावं की कुठल्या देवाची पूजा ठराविक कुठल्या जाती धर्माच्या लोकांनी करावी किंवा कुठल्या मंदिरात कुठल्या जाती धर्माच्या लोकांनी प्रवेश करावा. असं कुठंही गीता, गाथा, पोथी, पुराण कशातही लिहिलेलं नाही. त्यामुळे अशी समाजात निर्माण होणारी अपप्रवृत्ती अशी वेळीच जर ठेचली, गाव संपूर्ण चांगलं आहे, गावातले लोक अतिशय चांगले आहेत, माझा या गावचा जुना संपर्क आहे, पण ठराविक कोणीतरी एकामुळं गावाला वेठीस धरणं बरोबर नाही किंवा समाजाला वेठीस धरणं बरोबर नाही. परंतु अशी अपप्रवृत्ती ज्या वेळेला समाजामध्ये जन्माला येते, निर्माण होते, त्या अपप्रवृत्तीला वेळीच ठेचणं हे आमच्यासारख्या तुमच्या मीडियावाल्यांचं किंवा आमच्यासारख्या समाजसेवकांचं हे काम आहे. इथून भविष्यात समजा जर एखादी घटना अशी कुठं घडून आली, तुमच्या निदर्शनात आली, तर त्यावेळेस तुमचे पाऊल काय असणार? मुळात ही घटना घडूच नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि जर अशी चुकीची घटना कुठे घडली तर कोणताही जात, कोणताही पात, कोणताही धर्म न बघता अगदी अन्यायाच्या विरुद्ध लढणारा मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यामुळं कुठल्याही जाती धर्मावर अन्याय होत मी सर्वांच्या अगोदर एक पाऊल सगळ्यांच्या पुढे तिथं हजर असणार. ओके. पुन्हा डिव्हिजन हेड मी दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28.